नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। नाशिक एका घटनेने हादरला आहे। भावकी जीवावर उठली। मध्यरात्री तरुणाला गाडीने चिरडत कोयत्याने वार केले आणि यामध्ये 13 जण जखमी देखील झाले आहे। पण ही हादरवून टाकणारी घटना नेमका कुठे कशी घडली याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। 2 गटाने एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करत एकमेकांना जखमी केले आहे। या हल्ल्यात एकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे, तर अन्य 13 जण जखमी झाले आहेत। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। या सर्वांवर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात घडली। शुक्रवारी इथं 2 गटात तुफान हाणामारी झाली। दोन्ही गटांनी कोयता कुऱ्हाड अशा धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला। या हल्ल्यात सागर मारुती भाबड नावाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे। मयत सागर भाबड याला सुरुवातीला गाडीने चिरडत नंतर त्याच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती समजत आहे। या हल्ल्यात दोन्ही बाजूचे तब्बल 13 जण जखमी झाले आहेत। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडलेल्या या घटनेने जिल्हा हादरला आहे। शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सिन्नर MIDC पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। या प्रकरणी सिन्नर MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे। हे हत्याकांड भाऊबंदकीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पण अशा प्रकारे 2 गटात झालेल्या रक्तरंजित हाणामारीमुळे दातली गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे। या भयानक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।